सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमासाठी आभासी माध्यमाद्वारे उपस्थित झालेले सन्माननीय डॉक्टर किरण कुमार बोंदल साहेब, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग पुणे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर व्ही गायकवाड सर, नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिंदे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक इंचार्ज प्राध्यापक कासव सर, प्राध्यापक गोरडे सर, प्राध्यापक माळोदे सर, प्राध्यापक भालेराव सर, IQSCचे कोऑर्डिनेटर आणि ह्या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आदरणीय गायकवाड सर, तसेच उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, आज 25 जानेवारी राष्ट्रीय पातळीवर हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण भारतासारख्या लोकशाही प्रधान राष्ट्रामध्ये राहतो. लोकशाही म्हटली की निवडणुका आल्या, निवडणुका म्हटल्या की मतदान प्रक्रिया आली. पण थोडासा मागील काळामधला जर वेध आपण घेतला तर असं लक्षात येतं की आपल्या भारतामध्ये मतदानाविषयी, राजकीय प्रक्रियेविषयी असणारी उदासीनता, सातत्याने मतदानाची घसणारी शेकडेवारी, याचा जर आढावा घेतला तर जी उदासीनता आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे. मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे. एक सक्षम, सदृढ, सशक्त लोकशाही हे निर्माण झाली पाहिजे. आणि अशी जर लोकशाही निर्माण करायची असेल तर त्यामधला प्रमुख घटक जो आहे तो आहे मतदार. आणि या मतदाराला जागृत करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जनजागृती करणं, नीती निर्माण करणं आवश्यक आहे, असा विचार आमच्या भारत सरकारने केला. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या आणि त्या काळामध्येच एक घोषणा करण्यात आली की जर आपण एक दिवस असा निश्चित केला की ज्या दिवशी या मतदारांविषयी जागृती ही आपल्याला प्रभावीपणे निर्माण करता येईल. मित्रहो, आपल्या भारतामध्ये 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आणि मग 25 जानेवारी हा दिवसच कारण आपण जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये निवडणूक आयोगाचं मुख्य कार्य जे आहे की भारतातल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका मुक्त, न्याय्य, निपक्षपातीपणे पार पाडणे. जे काही 18 वर्ष वयोमर्यादा पूर्ण झालेले जे तरुण असतात, या तरुणांना मतदान प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे, मतदार यादीमध्ये त्यांची नोंद करणे. आणि म्हणून सरकारमार्फत असा हा दिवस जो आहे 25 जानेवारी हा दिवस या ठिकाणी निश्चित करण्यात आला. अर्थात या दिवसामागचं मुख्य हेतू काय आहे, मतदानाचं नेमकं महत्त्व काय आहे, ते सर्वसामान्य तरुणांना पटवून देता आलं पाहिजे. त्यांच्यामध्ये ही जागृती निर्माण करता आली पाहिजे. आणि यासाठीच या 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचं आयोजन जे आहे ते आयोजन आपल्या पूर्ण भारतभर केलं जातं. मग त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, भित्तीपत्रकांची स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असतील, या विविध स्पर्धांच्या माध्यमातून एकच उद्दिष्ट निर्माण केलं जातं किंवा साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो, ते म्हणजे मतदानाविषयी असणारी जागृती निर्माण करणे, मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल याचा सातत्याने विचार करणे. आणि त्याच दृष्टिकोनातनं आपणही आपल्या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. यावर्षी आपण राज्यशास्त्र विभागामार्फत निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद या निबंध स्पर्धेला दिला. मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाविषयी असणारी जी आपली मतं आहेत, मतदानाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून स्पष्ट केलं. पण विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्राध्यापक बंधू भगिनींना असं सांगता येतं की खरंच जर आपण थोडं आपलं आत्मपरीक्षण जर केलं तर असंही लक्षात येतं की खरंच मतदानाच्या दिवशी 100% मतदान कधी झालं आहे का होत नाही, याचाही थोडा गांभीर्याने जर विचार केला आणि प्रत्येकाने या मतदान प्रक्रियेमध्ये 100% जर आपण सामील झालो तर निश्चितच भविष्यामध्ये आपल्या देशातील ही जी लोकशाही आहे ती सशक्त होऊ शकेल.
एक चांगला प्रतिनिधी, एक चांगलं नेतृत्व निवडून देण्याची, म्हणजे मनापासून जर आपण ती तयारी ठेवली तर एक चांगला उमेदवार आपल्या किंवा एक चांगलं नेतृत्व आपल्या देशाला लाभेल आणि भविष्यामध्ये आपला देश हा जागतिक पातळीवर स्वतःचं प्रभुत्व, स्वतःचं अस्तित्व निश्चितच प्रभावीपणे निर्माण करू शकेल. आणि म्हणूनच या ठिकाणी हा 25 जानेवारी हा दिवस हा राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. शेवटी जाता जाता मला असं म्हणावंसं वाटतं की मतदार राजा जागा हो आणि या लोकशाहीचा धागा हो. या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवते, प्रास्ताविक थांबवते आणि आमच्या राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी जी आहे अक्षदा अहिरे हिला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. First of all, a very good morning to everyone. Dignitaries present on the dais, Dr. Kiran Kumar Bondar, Joint Director of Higher Education, Pune, Principal of KTHM, Dr. V.B. Gaikwad, teachers, vice principals, and all the dignitaries present today. Well, this day, National Voters' Day, did we ever thought that this day was meant to be celebrated? That such need would arise, that someday we, the people of India, we the citizens of a democratic nation, would need to be to be made aware of our own right of voting. Just to put a light on its history, National Voters' Day was first celebrated on 25th January 2011. This day is celebrated to mark the foundation day of Election Commission of India, that is 25th January 1950, with a purpose to engage the younger generation which has crossed 18 years of age and is reluctant to be a part of the nation building process. While the theme of National Voters' Day 2022 is making elections inclusive, accessible and participative to the ruralist, most remote corners of the nation and even to the urban corner of the nation. Well, everybody present here must be knowing that many people do not vote, thinking that it won't make a change. But to your surprise, some report says that in 2004 Karnataka Assembly elections, a candidate won by just one vote. And Rajasthan Congress chief C.P. Joshi lost assembly elections of 2008 by just one vote. Thus, as a matter of fact, your every vote counts. The need to celebrate this day came with the aim to spread awareness among the youths and the citizens of India to make India the democracy with 100% vote counts. Well, these days the kids often get a bad reputation. Not only kids, but all the citizens. That they are accused of not caring, being self-absorbed and apathetic towards the election process. Various peoples in today's age are more dedicated towards like sports, shopping and exclusively a liability life. Well, to your interest, actually all of the things that you are interested in come back to politics, like decisions on policies for health, house building, even the sale of computer games or building of sports stadiums, all starts with politics. The closest topic we come to is education. Where do you think the decisions about funding the education system comes from? You got that, politics. So when it comes to choosing whom to vote, whatever you think, there will be other people who think the same. Identifying the political party which most closely mirrors your thoughts, your beliefs, won't be that difficult to choose. It is true that politics comes with its own image problems, but for better or worse, our political system is all we have. And the only way we can hope to make a difference is to get involved, even if it is only just by pressing a button on EVM. Because having a vote is having a say. You wouldn't let anyone else choose what music you would listen. Would you? No. You wouldn't. You would always want to have a say on what you wear, what you eat, or what fun you would have. So why wouldn't you want to have a say
about what happens to you, to your country. So have your say, use your vote. So let us all be aware and let's make this day a success by knowing the worth of your vote. So one day we could proudly say, सरकार बनाना आता है क्योंकि हम मतदाता है. Thank you. मॅडमने सांगितल्याप्रमाणे आजचा जो राष्ट्रीय मतदार दिन आहे तर त्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपल्या महाविद्यालयातर्फे विविध कार्यक्रम मागच्या आठवड्यापासून आयोजित केले गेले होते. तर ह्याचाच एक भाग म्हणून आजच्या ज्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपण जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये तसंच सर्व समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आपण आज मतदानानिमित्त एक शपथ घेणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेने जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. थँक्यू. पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वांना विनंती आहे की बसून घ्यावं. मी निकम सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. पुणे राज्यशास्त्र विभाग KTH महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमासाठी आभासी प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित असलेले किरण कुमार बोंदर साहेब हेही उपस्थित राहिलेत व कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VB गायकवाड सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राचार्य, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व इन्चार्ज, सर्व प्राध्यापक, त्याचबरोबर विद्यार्थी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.